मी देवाचा आहे, मी ख्रिस्ताचा आहे. फक्त म्हणून चालेल का? म्हणून बोलून चालेल का? मी देवाचा आहे, मी ख्रिस्ताचा आहे, मी प्रभूचा आहे. बोलून तुम्हाला आणि मला चालणार नाही. तर तुमच्या आणि माझ्यामध्ये काय गोष्टी पाहिजेत? बोलणारे जगामध्ये खूप लोक आहेत, बरोबर आहे की नाही? जगामध्ये बोलणारे खूप लोक आहे, पण प्रभूला बोलणारे लोक नको आहेत. म्हणा सगळेजण आमेन. तर प्रभूला बोलणं आणि कृती या दोन्ही गोष्टी करणारे लोक पाहिजे. येशू मसीह की मी देवावर प्रेम करतो, मी देवावरती प्रेम करतो, मी देवावरती प्रेम करतो. नुसतं म्हणायचं आय लव्ह यू जीसस, आय लव्ह यू जीसस, आय लव्ह यू जीसस. लोकांना दाखवण्यासाठी मी ख्रिस्तावर प्रेम करत नाही. काय करणार आहे लोकांना दाखवून? बरोबर आहे की नाही? लोकांना दाखवण्यासाठी देवावर प्रेम करायचं का? मी देवावर जर प्रेम करत आहे तर देवाच्या वचनात लिहिलं आहे मला प्रभूच्या आज्ञाचं पालन करायचं आहे. नाही तर मग बोलणारे खूप लोक आहेत. मी देवावर प्रेम करतो आणि ते जसे जगत नाहीत, तसे बोलत नाहीत, तसे ते वागत नाहीत, तसे ते आचरण करत नाहीत. मग त्यांचं प्रेम आहे का? नाही. याचा अर्थ देवाच्या वचनातून तुम्हाला आणि मला प्रगट होतो. येशू मसीह की जर तुमचं आणि माझं देवावरती प्रेम आहे, यहुदी लोकांचं देवावरती प्रेम आहे, तर त्यांनी आज्ञाचं पालन करायला पाहिजे होतं, नियमाचं पालन करायचं होतं. परंतु ते 2 वेळेस वाचायचे. मार्क कितवा अध्याय 22-40. परंतु त्याप्रमाणे ते करत नव्हते. हालेलुया. येशू मसीह की मार्क 12:30. काय करत होते? दोनदा बोलायचे, दोनदा बोलायचे, पण त्याप्रमाणे ते करत. आणि जुन्या करारामध्ये अनुवाद 6 मध्ये 4-5 वचनं पण बोलायचे 2 वेळेस, पण त्याप्रमाणे वागत. मग त्यांचं देवावरती प्रेम होतं का? जगाची परिस्थिती अशीच आहे. ते फक्त बोलतात, परंतु त्याप्रमाणे ते वागत नाही. येशू प्रभू की म्हणून आज तुम्हाला आणि मला देवाचं वचन पुन्हा ऐकण्याची गरज आहे. आणि म्हणून दिवसांदिवस लोक देवाकडे, ख्रिस्ताकडे, प्रभू